नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आपण मागल्या व्हिडिओमध्ये आपल्या घटनापत्रकासंबंधी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। तर आपल्या दुसऱ्या युनिटच्या अंतर्गत म्हणजे युनिट 2 मध्ये ज्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये करून दिलेला आहे, त्या घटकानुसार आपल्याला सिलेबस समोर न्यावयाचा असल्यास आता आपल्याला समोरचा जो टप्पा गाठावयाचा आहे तो आहे पार्शल अंतर्नियम किंवा ज्याला आपण नियमावली असं म्हणत असतो किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन इंग्लिशमध्ये ज्याला संबोधलं जातं, याचा आज आपल्याला इथे अभ्यास करावयाचा आहे। तर जसं मागील भागामध्ये आपण किंवा मागील व्हिडिओमध्ये घटनापत्रकासंबंधी माहिती घेतली, तशीच आता आपल्याला नियमावली संबंधी माहिती घ्यावयाची आहे। तर कंपनी कायद्याअंतर्गत ज्या दोन मुख्य प्रलेखांचा किंवा दस्तऐवजांचा उल्लेख केला जातो, त्या दोन मुख्य प्रलेखांपैकी किंवा दस्तऐवजांपैकी जी महत्त्वाचं एक प्रलेख आहे ते असतं नियमावली। जरी घटनापत्रकाला महत्त्वाचं स्थान देऊन नियमावलीला गौण किंवा दुय्यम स्थान देण्यात आलेलं असलं तरी नियमावली ही कंपनीच्या किंवा आपल्या कार्यस्थळाच्या अंतर्गत कारभारासाठी महत्त्वाची मानल्या जाते। भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची नोंदणी करण्याकरिता जी विविध दस्तऐवज किंवा कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागतात, त्यापैकीच कलम 5 उपकलम 1 व कलम 7 उपकलम 1 अनुसार नियमावली या प्रलेखाचा त्या मुख्यत्व करून ज्या कागदपत्रांचा समावेश करावा लागतो किंवा सादर करावे लागतात त्यामध्ये समावेश होत असतो। भागधारकांची देयता अमर्यादित असलेल्या कंपनीकरिता, भागधारकांची देयता हमीने मर्यादित असलेल्या कंपनीकरिता किंवा खाजगी कंपनीकरिता नियमावली तयार करणे आवश्यक मानण्यात आलेले आहे किंवा त्यांना नियमावली तयार करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत कारभाराचे नियम किंवा अंतर्गत कारभारासंबंधीचे नियम नमूद करण्यात आलेले असतात व त्याचा बाह्य जगाशी संबंध नसतो। घटनापत्रकामध्ये कंपनीचे उद्देश तिथे सांगितलेले असतात। कंपनीच्या कार्यवाहीसाठी किंवा म्हणजे कंपनी कार्यरत असेल तर त्या कार्यामागे कोणता मोटिव्ह असणार आहे, काय उद्देश असणार आहे, काय ऑब्जेक्टिव्ह असणार आहे याची माहिती तिथे दिलेली असते। परंतु या ठरवलेल्या उद्देशांची जी पूर्ती करावयाची आहे त्या पूर्ती संबंधी किंवा घटनापत्रकामध्ये नमूद केलेल्या उद्देशांच्या पूर्तीकरिता जी कार्यवाही करण्याचे नियम किंवा चाकोरीबद्ध नियमांची एक जिथे आकृती तयार केली जाते किंवा एक ढाचा तयार केला जातो ती म्हणजे नियमावली होत। याच्यानंतर आपण नियमावलीच्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासूया। म्हणजे नियमावली संबंधी प्रस्तावनेमध्ये तुम्हाला माहिती दिल्यानंतर आता मी तुम्हाला नियमावलीच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांद्वारे लिहिलेल्या किंवा शास्त्रसंमत ज्या व्याख्या आहेत त्या इथे तुम्हाला सांगते। कंपनी कायद्यानुसार किंवा कंपनी कायद्याच्या अनुच्छेद 2 उपकलम 5 मध्ये नियमावलीची व्याख्या खालीलप्रमाणे किंवा मी आता जे तुम्हाला सांगणार आहे त्यासंबंधी सांगण्यात आलेली आहे। आता कंपनी कायद्यानुसार नियमावली काय आहे तर पूर्वीच्या कंपनी कायद्याखाली किंवा वर्तमान कायद्याखाली मूळ रूपात तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे नियमावली होत, असं कंपनी कायद्याद्वारे एक काय म्हणू आपण ज्याला व्याख्येची निर्मिती अंतर्नियमांकरिता पार्षद अंतर्नियमांकरिता करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर जर आपण लॉर्ड केयन्सची व्याख्या बघितली तर लॉर्ड केयन्सच्या मते घटनापत्रकाच्या तुलनेने नियमावली दुय्यम कार्य करीत असते। घटनापत्रक ही कंपनीच्या स्थापनेची सनद आहे हे मान्य करून नियमावली कंपनीचे सभासद व कंपनी यांच्यातील सर्व किंवा कंपनी व कंपनीचे सभासद तसेच कंपनीच्या सभासदांमधील परस्पर संबंध, त्यांचे अधिकार, कर्तव्य आणि कंपनीचा कारभार कशा पद्धतीने केला जावा या सगळ्या संबंधी ज्यामध्ये नियमन केलं जातं किंवा ज्या कागदोपत्री ज्यामध्ये नियमांची एक
व्यवस्था केलेली असते ती नियमांची व्यवस्था म्हणजे नियमावली होय. त्यानंतर जर आपण ढोबळमानाने नियमावलीची अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये व्याख्या जर आपल्याला अभ्यासायची असेल तर नियमावली म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाकरिता तयार केलेले आदर्श नियमन होय. आता या वेगवेगळ्या कंपनी कायद्याच्या, लॉर्ड केयन्सच्या किंवा आपण जी एक सर्वसामान्य व्याख्या अभ्यासली किंवा प्रस्तावनेमध्ये आपण जी नियमावली संबंधी माहिती घेतली, या सगळ्या माहितीचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की नियमावली दुसरं तिसरं काही नव्हे तर कंपनीच्या अंतर्गत, बघा व्यवहार हे दोन प्रकारचे असतात, एक तर बाह्य आणि दुसरं अंतर्गत. तर अंतर्गत व्यवहार, अंतर्गत कारभार हा सुरळीत चालावा, त्यामध्ये कोणतीही त्रुटी येऊ नये, अंतर्गत कारभारांमध्ये तिथे संघर्ष निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक बाबीचा विचार करून की अंतर्गत व्यवहारांमध्ये कोणकोणत्या बाबींचा, घटनांचा आपल्याला सामोरा करावा लागणार आहे, या सगळ्यांचा विचार करून आपली जी अंतर्नियमावली किंवा अंतर्नियम जे आपण तयार करतो त्याला आपण नियमावली किंवा पार्षद अंतर्नियम म्हटलं जाते. नामावरूनच अगदी लक्षात येतं की नियमावली काय दर्शवते की ज्यामध्ये नियमांचा समावेश आहे, आणि पार्षद अंतर्नियम या नावावरून काय समजतं की नियम तर आहे परंतु ते अंतर्गत व्यवहारांना सुरळीत करण्यासाठी आपण बनवलेले आहेत. आता या सगळ्या ओव्हरऑल आपल्या माहितीच्या आधारे आपण नियमावलीचे महत्त्व अभ्यासूया की नियमावलीचे महत्त्व काय आहे, कोणाच्या दृष्टीने नियमावली किती महत्त्वपूर्ण आहे, किंवा कोणकोणत्या व्यक्तींच्या संदर्भात नियमावलीची रचना आपल्याला फायदेमंद किंवा महत्त्वपूर्ण होताना दिसते, याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर नियमावलीच्या महत्त्वामध्ये अगदी सगळ्यात पहिला जो घटक आहे ज्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला नियमावलीचं महत्त्व अभ्यासायचं आहे तो आहे सभासद किंवा सभासदांच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व. तत्पूर्वी आपण बघूया की कंपनीचा व्यवहार चालवण्यासाठी आणि कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाकरिता निश्चित नियम असणे आवश्यक असते. नियमांच्या अभावी कंपनीचा कारभार हा भरकटला जाऊ शकतो, सुरळीतपणे चालविणे शक्य होणार नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून एक नियमांची चौकट तयार केली जाते, जिला आपण नियमावली म्हणून संबोधतो किंवा नियमावली म्हणत असतो. म्हणूनच कंपनी कायद्यात अंतर्गत प्रत्येक कंपनीवर नियमावलीचे बंधन घालण्यात आलेले आहे व नियमावलीचे कायदेशीर महत्त्व आता आपण सभासदांच्या दृष्टीने सगळ्यात पहिले अभ्यासूया. सभासदांच्या दृष्टीने नियमावलीचे काय महत्त्व आहे तर कंपनी कायद्याच्या कलम 36 नुसार नियमावलीने कंपनीचे सभासद बांधील असतात किंवा नियमावलीने कंपनीच्या सभासदांना बांधील करून ठेवलेलं असतं. इथे कलम 36 लक्षात ठेवण्याजोगी आहे की सभासदांकरिता व कंपनीच्या सभासदांमध्ये एक जोडणारा दुवा, म्हणजे आपण जर दोन वेगवेगळे पूल मानतो, दोन वेगवेगळे आपण जर किनारे मानतो कंपनी आणि सभासदांना, तर त्यांना जोडणारा दुवा जो असतो तो कंपनीची जी नियमावली असते, कारण यामध्ये सभासदाचे अधिकार सांगितलेले आहे, सभासदासंबंधी माहिती सांगितलेली आहे आणि त्यानुसार ते वागणूक करू शकतात. म्हणून नियमावलीने कंपनीचे सभासद बांधून ठेवलेले असतात कलम 36 अनुसार व कंपनीची नियमावली ही सर्व सभासदांना बंधनकारक असते. त्यांनी जणू काही कंपनीशी लेखी करारच केलेला आहे अशा पद्धतीने नियमावलीमध्ये तरतुदीचे पालन करण्यासंबंधी सभासदांवर बंधन घालण्यात आलेलं आहे. नियमावलीतील भागधारकांचे अधिकार, भागधारकांच्या सभा, मताधिकार, संचालकांशी संबंधित तरतुदी इत्यादींचे पालन योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्याचा व त्याबद्दल कंपनीला जाब विचारण्याचा अधिकार भागधारकांना देण्यात आलेला आहे. जसं मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सभासदांचे अधिकार काय असणार आहे, त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा किंवा कार्यसीमा कोणकोणत्या असणार आहे यासंबंधी माहिती नियमावलीमध्ये दिली असल्या कारणाने सभासदांना नियमावली ही अत्यंत महत्त्वाची
महत्त्वाची वाटते आणि सभासदांच्या दृष्टीने नियमावलीचं महत्त्व अनन्यसाधारण मानण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे संचालकांच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व. आता संचालकांच्या दृष्टीने नियमावलीचे काय महत्त्व आहे, तर नियमावलीचे महत्त्व संचालकाच्या दृष्टीनेही फार जास्त आहे. संचालकांच्या व्यवसायाचे संचालन करीत असताना वेळोवेळी किंवा संचालकांना व्यवसायाचे व्यवस्थापन करीत असताना वेळोवेळी विविध प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा आपण डायरेक्शन देत असतो एका व्यवसायाच्या व्यवसायाला जेव्हा चालवण्याकरिता वेगवेगळ्या दिशा दर्शवण्याकरिता किंवा आपल्याला डायरेक्शन देण्याकरिता तिथे संचालक असतो, त्या संचालकांना व्यवसायाला योग्य दिशा देण्याकरिता वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यापूर्वी नियमावलीत ते निर्णय आपण जे घेत आहोत ते आपल्या नियमावलीची जी एक अधिकार सीमा तयार करण्यात आलेली आहे. नियमावलीने जो व्यवसायाचा किंवा आपल्या कार्याचा जो एक चाकोरीबद्ध किंवा एक चौकट तयार केलेली आहे, एक कार्यक्षेत्र तयार केलेलं आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये ते बसतं की बसत नाही, म्हणजे आपण जो निर्णय घेतो तो निर्णय अधिकारबाह्य तर नाही, तो निर्णय आपल्या कंपनीद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांसंदर्भात किंवा त्या घटकांना हानी पोहोचवणारा तर नाही, या संबंधीची सगळी माहिती किंवा खात्री संचालकांना आपल्या नियमावलीच्या आधारावर करून घ्यावी लागते. आणि संचालकांना आपल्या कार्याची व्याप्ती आणि मर्यादा ठरवण्यासाठी सुद्धा नियमावलीचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेता येत असतो. म्हणजे नियमावलीचं जर आपण संचालकाच्या दृष्टीने महत्त्व बघितलं तर आपण जरी आपल्याला बघा अधिकार आणि जबाबदारी हे दोघंही एकमेकांसोबत येत असतात. ज्यांना अधिकार गवसलेले आहेत किंवा अधिकार मिळालेले आहेत त्यांच्यावर आपोआप जबाबदारीचा बोजा येत असतो. परंतु आपल्या अधिकारांच्या सोबतच जी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याकरिता आपल्या अधिकारांचा अतिशयोक्तीने वापर होऊ नये याचं सुद्धा त्या व्यक्तीला, आता इथे आपण अधिकार आणि जबाबदारी एक सर्वसामान्य पद्धतीने अभ्यासत आहोत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की संचालकांजवळ जरी मोठ्या प्रमाणावर अधिकार व जबाबदाऱ्या असल्या तरी त्या अधिकारांचा दुरुपयोग होऊ नये व जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना आपल्या कार्यक्षेत्र जे आहे किंवा आपली जी कार्यसीमा निर्धारण केली आहे याचं उल्लंघन आपल्याद्वारे केल्या जाऊ नये याची वारंवार खात्री करून घेण्याकरिता संचालकाला नियमावली महत्त्वाची असते. म्हणून संचालकाच्या दृष्टीने सुद्धा नियमावलीचं महत्त्व आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आहे कंपनीच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व. आता कंपनीच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व काय असणार आहे, तर नियमावलीचे पालन करणे कंपनीच्या दृष्टीनेही बंधनकारक आहे. कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश साध्य करून घेण्यासाठी जी संघटना उभारली जाते त्याच्या व्यवस्थापनाची तरतूद नियमावलीत केलेली असते. कंपनीच्या विविध पदाधिकाऱ्यांची कर्तव्ये, त्यांची जबाबदारी, त्यांचे अधिकार यांचा स्पष्ट उल्लेख नियमावलीमध्ये केलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता नियमावलीचा आधार घ्यावा लागतो व म्हणूनच नियमावलीमुळे कंपनीला आपला दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालविता येतो. अशा प्रकारे कंपनी, संचालक आणि सभासद या प्रत्येकाच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आता कंपनीच्या दृष्टीने जेव्हा आपण नियमावलीचं महत्त्व बघू तेव्हा त्यामध्ये संचालक आणि सभासदांसंबंधी ज्या बाबी आपण वर अभ्यासल्या त्यांचा सुद्धा अंतर्भाव होईल, कारण या दोघांचा समावेश आपण कंपनीमध्ये करतो. म्हणून संचालकांच्या दृष्टीने आणि सभासदांच्या दृष्टीने जे महत्त्व अभ्यासलं ते संकुचित संकल्पना असू शकते, परंतु कंपनीच्या दृष्टीने जेव्हा घटनापत्रकाचं महत्त्व आपण अभ्यासतो तेव्हा ती व्याप्त संकल्पना आहे असं आपण इथे म्हणू शकतो. या आपल्या नियमावलीच्या महत्त्वाच्या मुद्द्यानंतर म्हणजे नियमावलीचे महत्त्व काय आहे या तीन वेगवेगळ्या घटकांच्या दृष्टीने
महत्त्व अभ्यासल्यानंतर आता आपण बघूया की नियमावलीमध्ये समाविष्ट होणाऱ्या वेगवेगळ्या बाबी किंवा नियमावलीची विषय सामग्री। हा तुम्हाला जर आता तुमची ऑनलाईन परिस्थितीमध्ये जर किंवा ऑनलाईन मोडमध्ये जर तुमची परीक्षा होती आहे तर त्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला यामध्ये येणारे वेगवेगळे जे घटक आहेत त्यापैकी आता तुम्हाला ऑनलाईन याच्यामध्ये परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकते की नियमावलीमध्ये समाविष्ट होणारे घटक कोणते, आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतील किंवा 3 ऑप्शन यामध्ये येणारे दिले असतील आणि चौथं दिलं असेल वरीलपैकी सर्व, तर तुम्हाला हे सर्व यामध्ये येणारे समाविष्ट घटक आहेत की नाहीत हे माहीत असावं किंवा 3 तुम्हाला यामध्ये समाविष्ट होणारे घटक दिलेले आहेत आणि एक वेगळा घटक दिलेला आहे आणि खाली अ ब ड अ ब क असे म्हणजे जे 3 आहेत त्यांचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यासंबंधी उत्तर देण्याकरिता तुम्हाला सखोल ज्ञान या बाबीचं असावयास हवं। म्हणून आपल्या सिलेबसच्या अनुसार आपल्याला नियमावलीची अर्थ, व्याख्या आणि त्याचे महत्त्व सोबतच नियमावलीमध्ये समाविष्ट होणाऱ्या घटकांचा अभ्यास करावयाचा आहे। म्हणून आपली तिसरी आजच्या या व्हिडिओची महत्त्वपूर्ण बाब असणार आहे नियमावलीमध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबी किंवा विषय सामग्री। आता नियमावलीची व्याप्ती बरीच मोठी असते। नियमावलीत प्रामुख्याने ज्या घटकांचा अंतर्भाव केला जातो त्या घटकांचं मी तुम्हाला इथे विश्लेषण जरूर करणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला एक बाब सांगते की नियमावली जेव्हा तयार केली जाते तेव्हा आपल्या संपूर्ण व्यवसायाच्या अंतर्गत कारभाराचा विचार करून त्यामध्ये प्रत्येक घटकाचा अंतर्भाव केला जातो। आणि जेव्हा आता आपण एकूण एक बाबीचा इथे विचार करूया तेव्हा तुम्हाला समजेल की नियमावलीची रचना अगदी सूक्ष्मापासून तर स्थूलापर्यंत म्हणजे अगदी छोट्या कार्याच्या विचारापासून तर मोठ्या अंतर्गत व्यवहारापर्यंत विचार करून तयार करण्यात आलेली असते। त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे अंतर्गत बाबींमध्ये किंवा विषय सामग्रीमध्ये कंपनीच्या कायद्याच्या सारणी ग मधील काही नियम वगळण्यात आले असल्यास त्यासंबंधी माहिती तिथे अभ्यासावयाची किंवा तिथे माहिती तशी दर्शवायची असते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भागधारक, कर्ज रोखेधारक, संचालक आणि इतर महत्त्वपूर्ण अधिकारी यांच्यामधील संबंधाचे निर्धारण तिथे सांगावे लागतात। म्हणजे आता बघा भागधारक, कर्ज रोखेधारक, संचालक आणि इतर महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या मध्ये किंवा त्यांच्यामध्ये काम करण्याचे जे सलोख्याचे संबंध निर्माण होणार आहेत त्यामध्ये अधिकाऱ्यांचा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकांना त्यांचे अधिकार, त्यांचं आपसी तालमेल बरोबर साधता यावं याकरिता परस्पर संबंध जोपासण्यासाठी सांगितलेले दिशानिर्देश या सगळ्यांचा अंतर्भाव नियमावलीमध्ये होत असतो। तिसरा मुद्दा आहे भाग भांडवल, भागांचे प्रकार आणि भागधारकांचे अधिकार। आता आपल्या कंपनीकरिता भाग भांडवल किती असणार आहे, त्यामध्ये कोणत्या भागांच्या आधारावर म्हणजे भागांचे जे प्रकार आहे समता भागधारक किंवा अग्रहक्क भागधारक या भागांच्या प्रकारांपैकी कोणत्या भागांच्या प्रकाराचा आपण वापर करून किती भाग भांडवलाची उभारणी करतोय किंवा भागधारकांचे विशिष्ट अधिकार कोणते असणार आहेत यांचा उल्लेख सुद्धा अंतर्नियमावलीमध्ये असतो। त्यानंतर आहे भागांवरील ग्रहणाधिकार, नंतर भाग भांडवल विक्रीला काढण्याची व भागांचे वाटप करण्याची कार्यपद्धती। बघा आता या सगळ्या ज्या मुद्द्यांचा मी इथे वाचन करते आहे या मुद्द्यांमध्ये कुठेतरी संघर्ष निर्माण होऊ शकतो जर भागांची वाटप करण्याची एक विशिष्ट कार्यपद्धती निर्धारित केलेली नसली तर इथे मनमर्जी कारभार चालेल, कोणाचं कोणावर वर्चस्व असणार नाही। इथे जे भागधारक बनण्याकरिता आपल्याजवळ बाहेरील लोक येत आहेत त्यांच्या हितासोबत आपल्याद्वारे इथे म्हणजे त्यांच्या हिताचं जे मर्दन आपल्याद्वारे केल्या जाऊ शकतं, त्यांचं हित दाबल्या जाऊ शकतं, म्हणून त्याकरिता इथे सगळ्यात महत्त्वाचं भाग भांडवल विक्रीला काढण्याची व भागांचे वाटप करण्याची कार्यपद्धती सुनिश्चित केलेली असते आणि ज्या प्रकारे नियमावली सांगते त्या पद्धतीने भागांचं वाटप करावं लागतं। त्यानंतर आहे भागांवरील याचना, भागांची जप्ती, भाग प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यांची सुद्धा माहिती नियमावलीमध्ये असते। आता भागांची जप्ती, भागांची याचना या खूप महत्त्वाच्या बाबी। आता समजा एखाद्या याच्यावर आपला जो हप्ता आहे भागांचा म्हणजे बघा
अलॉटमेंट आणि वेगवेगळे इन्स्टॉलमेंट याद्वारे इश्यू ऑफ शेअरची प्रक्रिया चालते. तर जेव्हा अप्लिकेशन म्हणजे अर्जाची रक्कम आपल्याकडे येते, अलॉटमेंट म्हणजे आवंटन करण्यासंबंधी ज्या रकमेचं असतं ते होतं, आणि त्यानंतर भागाच्या दर्शनी मूल्याचा जो राहिलेला भाग आहे, उर्वरित भाग आहे, तो वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये त्या संबंधित व्यक्तीला द्यावा लागतो. पण जर त्या व्यक्तीद्वारे त्या हप्त्यांची वारंवार चुकता करण्याची जी दिनांक आहे, जी तारीख आहे, ती चुकविली जात आहे आणि वारंवार त्यांना कॉल केल्यानंतर सुद्धा त्यांच्याद्वारे त्या हप्त्याची परतफेड करण्यात येत नाही, अशा संबंधीमध्ये भागधारकांकडून किंवा त्या संबंधित व्यक्तीकडून भाग जप्तीची प्रक्रिया करावी लागते आणि या संबंधी सुद्धा सर्व माहिती आपल्याला अंतर्नियमावलीतून मिळत असते. मग आहे भागांचे हस्तांतरण आणि हस्तांकन यासंबंधी माहिती अंतर्नियमावली दर्शवते. भाग अधिपत्र, भाग भांडवलात परिवर्तन करणे, आपल्या व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीनुसार भाग भांडवलामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर यासंबंधी सुद्धा माहिती आपली नियमावली दर्शवत असते. त्यानंतर आहे भाग भांडवलाचे पुनर्संघटन आणि एकत्रीकरण करणे, प्रारंभिक करारांना मान्यता देण्यासंबंधी नियम. आता हे तर अगदी ज्यांनी माझे मागील व्हिडिओ अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यासलेले असतील त्यांना पटकन लक्षात आलं असेल की जेव्हा आपण प्रारंभिक करारांची माहिती घेतली होती तेव्हा मी तुम्हाला तिथे एक आवर्जून शब्द वापरला होता की प्रारंभिक करार पूर्वी प्रवर्तक करतात आहे. प्रस्तावित कंपनीकरिता प्रवर्तकाने ती प्रक्रिया केली, परंतु जेव्हा प्रस्तावित कंपनी म्हणून व्यवसाय प्रारंभाचा दाखला मिळाल्यानंतर जेव्हा नावारूपास आली तेव्हा त्या कंपनीला म्हणजे जे प्रवर्तकाने पहिले केलेले जितके काही प्रारंभिक करार आहेत ते तेव्हा नवीन कंपनीकरिता बंधनकारक नसतात, कारण कोणी केले ते प्रवर्तकांनी. म्हणून आता ते प्रवर्तकांनी केलेले जे काही प्रारंभिक करार आहे ते कंपनीने स्वीकार करावे, कारण एकंदरीत तो केलेला करार कंपनीकरिताच होता. म्हणून त्या करारांचा स्वीकार करण्याची तरतूद नियमावलीमध्ये असावी असा मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केला होता. आणि इथे सुद्धा आता तुम्हाला समजेल की आपण जेव्हा तिथे अभ्यासलं होतं ते तीच बाब आता बघतोय. अंतर्नियमावली इथे सांगितलेलं आहे मुख्य की प्रारंभिक करारांना कंपनीने सामावून घ्यावं, आपल्या नावावर घ्यावं यासंबंधी तरतूद अंतर्नियमावलीमध्ये असावी. त्यानंतर आहे कंपनीचा कर्ज काढण्याचा अधिकार, त्यासंबंधी माहिती अंतर्नियमावलीमध्ये दर्शवावी. किंवा सभासदांचा मतदानाचा अधिकार, सभासदांचा मतदानाचा अधिकार कसा असणार आहे यासंबंधी माहिती अंतर्नियमावलीमध्ये असते. त्यानंतर किमान अभिदान राशी किंवा किमान वर्गणीची रक्कम सुद्धा आपली अंतर्नियमावली दर्शवत असते. विविध प्रकारच्या सभांबद्दलचे नियम, आता ज्या वेगवेगळ्या सभा कंपनीच्या अंतर्गत घेतल्या जातात म्हणजे जे ॲन्युअल जनरल मीटिंग आहे आपली, त्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला सर्वसामान्य सभा, ठीक आहे, मग विशेष सभा, या ज्या वेगवेगळ्या सभा आहेत या सभांचं जे आयोजन करावं लागतं त्या सभांच्या आयोजनासंबंधी कोणाजवळ अधिकार असेल, त्या सभांचं आयोजन केव्हा केलं जावं, त्या सभांच्या आयोजनाकरिता आपल्याला कोणकोणत्या बाबी केव्हा म्हणजे लक्षात घ्यावयाच्या असतात या सगळ्यांची तरतूद अंतर्नियमावलीमध्ये केलेली असते किंवा त्या सभांसंबंधी नियम अंतर्नियमावलीमध्ये दर्शवलेले असतात. संचालकांची नेमणूक, अधिकार, कर्तव्ये, योग्यता, मोबदला इत्यादी संबंधी सुद्धा माहिती आपली अंतर्नियमावली दर्शवत असते. आता या मुद्द्यांवरून आपण म्हणू शकतो की कंपनीच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये अगदी छोट्या छोट्या बाबींचा विचार करून सुद्धा किती म्हणजे मोठ्या प्रकारावर आपण नियमांची एक चाकोरी तयार करतो जिला नियमावली असं म्हणत असतो. आणि इतक्याच मुद्द्यांवर नियमावली थांबत नाही तर कंपनीची सार्वमुद्रा व तिच्या उपयोगासंबंधी सुद्धा नियम अंतर्नियमावलीमध्ये सांगितलेले असतात. जसं एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्या स्वतःची स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे, तसं कंपनीने केलेल्या व्यवहारांना कंपनी ती व्यवहार करती आहे असं दर्शवण्याकरिता कंपनीच्या वतीने आपण एक स्वाक्षरीचं प्रारूप ज्याला आपण कंपनीच्या किंवा कंपनी कायद्याच्या भाषेमध्ये सार्वमुद्रा किंवा नाममुद्रा म्हणत असतो, तर त्या
पद्धतीच्या उपयोगासंबंधी सुद्धा नियमावलीमध्ये दर्शवलेले असतात। त्याच्या व्यतिरिक्त लाभांश आणि राखीव निधी संबंधी सर्व तरतुदी आपल्या नियमावलीमध्ये येत असते। हिशेब आणि हिशेब तपासणी म्हणजे हिशेब कसा राखला जाईल, त्याची तपासणी केव्हा केली जाईल, म्हणजे आपण ज्याला इंटेरियम ऑडिट म्हणतो, फायनल ऑडिट म्हणतो, किंवा मध्ये केलेलं अंकेक्षण, किंवा जेव्हा शेवटी वर्षाच्या अंकेक्षण केलं जाईल त्यासंबंधी हिशेब आणि हिशेबाची तपासणी करण्याचे सर्व तरतुदी किंवा प्रावधान आपल्याला अंतर्नियमावलीमध्ये दिसून येतात। त्यानंतर आहे नफ्याचे भांडवलीकरण करण्यासंबंधीचे नियम। आता प्रॉफिटचं आपल्याला जर कॅपिटलायझेशन करायचं असेल तर त्यासंबंधी सर्व नियम तिथे सांगितलेले असतात। ठरावासंबंधीचे नियम, वेगवेगळे जे ठराव घ्यावे लागतात त्यासंबंधी नियम सुद्धा आपली अंतर्नियमावली दर्शवत असते किंवा नियमावली दर्शवत असते। कंपनीचे समापन करण्यासंबंधीची कार्यप्रणाली किंवा कार्यपद्धती सुद्धा आपल्या अंतर्नियमामध्ये किंवा पार्षद अंतर्नियमामध्ये किंवा नियमावलीमध्ये दर्शवलेली असते। अगदी सुरुवातीच्या टोकापासून तर शेवटचा टोक किंवा पाऊल म्हणजे समापनाची प्रक्रिया, तर आपण असं म्हणू शकतो की समामेलनापासून तर समापनापर्यंत काय कार्य किंवा कोणकोणत्या घटकांचा आधार घेऊन आपल्याला या सगळ्या कार्यांना पार पाडावं लागतं या संबंधीच्या सर्व नियमांचा आपल्याला जिथे अंतर्भाव झालेला दिसतो तो प्रलेख म्हणजे कंपनीची नियमावली किंवा पार्षद आंतरनियम होय। मग या अभ्यासावरून आता आपण कंपनीच्या नियमावली संबंधी कोणकोणत्या बाबींची उत्तरे तुमच्याद्वारे लिहिली जाऊ शकतात, तर नियमावलीच्या वेगवेगळ्या व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, नियमावलीचे महत्त्व सांगितलेले आहेत आणि सोबतच नियमावलीमध्ये समाविष्ट होणाऱ्या घटकांचा अभ्यास सुद्धा आपल्याला आपण केलेला आहे। यानंतर आपण याच युनिटमध्ये किंवा म्हणजे आपली जी दुसरं युनिट आहे, दुसरं जे काही आपलं घटक चालणार आहे मुख्य, त्यामध्ये आपण प्रविवरण किंवा माहिती पत्रकासंबंधी माहिती याच्यानंतर घेऊयात। तोपर्यंत या सगळ्या बाबींचा अभ्यास तुम्ही करा, कारण तुमची परीक्षा आता डिक्लेअर होणार आहेत लवकरच। आणि जर तुम्ही वारंवार न्यूज चॅनल बघत असाल तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या UGच्या म्हणजे आपल्या पदवीवाल्या एक्झाम आहे, BComच्या, BA BScच्या सगळ्या एक्झाम्स युनिव्हर्सिटीद्वारे घेतल्या जाणार आहेत, म्हणून अगदी हलगर्जीपणाने की आमची परीक्षा होणार नाही या भ्रमामध्ये न राहता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि परीक्षेची तयारी नीट चालू द्या। धन्यवाद।